या क्षणाची एक मोठी बातमी समोर येते रत्नागिरीमधून। रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या संदर्भातली ही बातमी। उदय सामंत आणि बाळमाने यांच्यामध्ये शाब्दिक वाकयुद्ध रंगले। रस्त्यांच्या कामावरून ठाकरेंच्या सेनेचे बाळमाने यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत। तर ज्यांच्या तोंडाला 4 वेळा डांबर फासलं त्यांच्यावरती काय बोलणार, सामंतांनी हे प्रत्युत्तर दिले। 114 कोटी रुपयाची कामं ही एका आर.डी. सामंत अँड कंपनी यांनीच केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 44 कोटी रुपयाचा डांबराचा घोटाळा झालेला आहे असा आमचा आरोप आहे। कारण माहितीच्या अधिकारामध्ये ह्या डांबराची चलनं आजही प्राप्त झालेली नाहीत आणि ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये रवींद्र सावंत, स्वरूपाताई सावंत, उदय सामंत, जयश्रीताई सामंत हे शेअर होल्डर त्यांचे आहेत, बॅलन्स शीटमध्ये आहे आणि त्यामुळे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कोणाचा प्रश्न विचारताय मला? ज्याला 4 वेळा डांबर फासलंय लोकांनी, त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही। त्यांनी अनुभव आणि ही 2004ला देखील ही स्टेप होती, 2009ला देखील ही स्टेप होती, 2014ला पण ही स्टेप होती, 2019ला काही इकडे तिकडे झालं म्हणून ते माझ्यासोबत आले। इकडे तिकडे याचा अर्थ घ्या, लक्षात घ्या। परत ते तिकडे गेले, परत ती स्टेप होती। आता जे मतदारसंघ, जी लोक मला 50-50 हजार, 1-1 मतं, 1 लाख मतांना निवडून देतात आणि हे पडतात, त्यांच्यावर मी काय बोलायचं?